आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। सध्या श्रीगोंदा नगरपालिकेचा खरं तर अग्निशमन दलाचा जो कारभार आहे हा याचं कायमच चिरफाड केलेली खरं तर आपल्या लक्षात येते। काल सुद्धा श्रीगोंदा शहरामध्ये घोडेगाव या ठिकाणी एक इंडिका गाडी खरं तर जळून भस्मसात झाली। अशा अनेक घटना या ठिकाणी घडत असतात। या अनुषंगानं अनेक नागरिक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील नेहमीच श्रीगोंदा नगरपालिकेचं जे अग्निशमन दल आहे यांच्यावर नेहमीच वाभाडे काढताना आपल्याला दिसतात। मात्र आज या ठिकाणी आपण अचानकपणे भेट दिली असता या ठिकाणची असलेली यंत्रणा ही सुसज्ज असलेली आपल्या आढळून आलेली आहे। त्याचबरोबर असलेले कर्मचारी हे सुद्धा आपल्या कामावर आपल्या कर्तव्यावर या ठिकाणी असले आढळून आलेले आहेत। खरं तर आपण पाहतो या ठिकाणी अनेक वेगवेगळी वाहनं या ठिकाणी आपल्याकडे आहेत। आपल्या पाठीमागे असलेली ही नेहमी सर्वांच्या परिचित असलेली अग्निशमन दलाची गाडी आहे, तर पलीकडे जी आहे ती गोरखा रेस्क्यू खरं तर ती गाडी आहे। त्याचबरोबर अलीगड टू व्हीलर आहे की जे छोटे ज्या ठिकाणी गल्ली बोळा आहेत त्या ठिकाणी जाऊन खरं तर काम करतात। 30 लिटर त्यामध्ये साधारणतः पाणी बसतं। पलीकडची गोरखा गाडी आहे खरं तर ही छोट्या ठिकाणी नेण्यासाठी आहे किंवा जे श्रीगोंदा शहराच्या आसपास जे मोठे वाहनं या ठिकाणी जाऊ शकत नाही ठिकाणी छोटी गाडी जाऊन खरं तर त्या ठिकाणी आग विझवण्याचं काम ती करते आहे। त्यामुळे साधारणतः 300 लिटर पाणी बसतं। जर आणि त्याचबरोबर आणखी छोट्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती गाडी जाऊ शकत नाही, मोठी गाडी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी टू व्हीलर सुद्धा आपल्याला भेटलेली आहे। त्यामुळे साधारणतः 30 लिटर पाणी बसतं। इतकी सुसज्जपणे खरं तर श्रीगोंदा नगरपालिकेचं अग्निशमन दल आहे। परंतु त्यामध्ये ज्या अडचणी आहेत की असं म्हटलं जातं की ह्या गाड्या कॉल केल्यानंतर तात्काळ पोहोचत नाहीत। खरं तर यामध्ये नेमकी काय कारण आहेत आपण समजून घेऊयात। या ठिकाणी आपल्यावर श्रीगोंदा नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे आपण समजून घेऊ। तुमचं नाव सांगा। काय सांगाल, आपल्याला कॉल आल्यानंतर आपल्याला निघायला वेळ लागतो, नेमकं काय कारण आहे? निघायला वेळ असं लागतो की गाडीला हवा भरावं लागते, त्याच्यानंतर ट्रॅफिक, रोडला खड्डे असतात, त्याच्यामुळे उशीर लागतोच ना। साधारणतः कॉल आल्यानंतर आपण निघायला किती वेळ लागतो? 3 मिनिटं 5 मिनिटं लागतात सर। हवा भरायला लागतं प्रत्येक गाडीला, तो सिस्टम आहे। साधारणतः गाडी इथून निघायला 3 मिनिटं लागतात। यामध्ये काय काय काम असतं आपल्याला? गाडी चालू करून पहिलं हवा भरणं, एअर कॉम्प्रेसर त्याशिवाय गाडी चालूच शकत नाही। दिवसात असं किती वेळा आपल्याला त्यामध्ये एअर भरणं असेल किंवा कॉम्प्रेसर भरणं असेल? प्रत्येक शिपवाईज करतो, ज्यावेळेस कॉल येतो त्यावेळेस करतो। जरी हवा भरून ठेवली तर त्याची सिस्टीम उतरते, त्या सिस्टीमच तशी आहे, टँक मधून कमी होते हवा। आता आपल्याकडे जे कर्मचारी आहेत ते किती आहे संख्या 3 अग्निशामक ड्रायव्हर येतो, मदतनीस आहेत 6 लोक आणि 2 इमर्जन्सी वापरतात टँकर ड्रायव्हर, असे 8 लोक आहेत। यामध्ये प्रशिक्षित लोक किती आहेत? एक तर नाही ते भरलेच नाहीत की त्यांचं ट्रेनिंग झालं नाही? भरलेच शासनानेच दिले नाहीत ना। खरं तर तुम्ही शासनाला विनंती करू शकत नाहीत, तरी सुद्धा आपली अपेक्षा काय आहे? भरले पाहिजेत, लोक आले पाहिजेत, नवीन पाहिजेत ना, कारण नवीन ॲटम येऊन राहिले, नवीन एक्सेसरी येऊन राहिल्यात। ते जुन्या लोकांना किंवा न माहितीवाल्यांना कसे चालवायचे ते माहित नाही ना। आता ह्याच्यात गाडी 2 टन उचलायचे एक जॉक आलेला आहे रेस्क्यू गाडीमध्ये, तो कसा लावायचा, काय लावायचं त्याची माहिती तर पाहिजे ना। आम्हाला त्यांनी दिली माहिती, किती डेमो दिलेला आहे आम्हाला, त्यानुसार करतो आम्ही। पण एकदम महानुभवी माणसं असल्या फरक पडणारच ना, झटपट होणार। आता ही जी सगळी छोटी मोठी 3 वाहनं आपल्याकडे आहेत त्यांचं दररोज आपण चालू बंद करता? हो, चालू सकाळी आल्या 8 वाजता चेंजिंगला करतो खरं तर आपण पाहिलं की ही यंत्रणा सुसज्ज आहे, पाणी प्रत्येक टँकरमध्ये भरलेलं आहे। त्याचबरोबर असलेले कर्मचारी आपल्या खरं तर कर्तव्यावर या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र नगरपालिकेनं ज्या पद्धतीनं सैनिकांचं मॉडेल किंवा आपल्या श्रीगोंदा पोलीस स्टेशनचं मॉडेल हे केलं जातं त्याच पद्धतीनं किमान 1-2 महिन्यात एकदा तरी श्रीगोंदा शहरामध्ये वेगवेगळ्या वाहनांचं मॉडेल घेणं अपेक्षित आहे। नक्कीच नगरपालिका घेईल हीच अपेक्षा। श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, टक्स टाइम्स 24 श्रीगोंदा, जिल्हानगर।